नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे, खास लाडक्या बहिणींसाठी। तर आज 24 नोव्हेंबर नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी। तर आजपासूनच काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आली आहे। नवीन अपडेट आहे की जे महिलांना भेटणार होते 1500 रुपये ते आता वाढवून सरकारने, महायुतीचा विजय झाला आहे त्याच्यामुळे ते पैसे वाढवून आता 2100 रुपये देण्यात येणार आहेत महिलांना। तर त्याचे कालपासूनच म्हणजे विजय घोषित झालं, जेव्हा महायुतीचा सरकारचा विजय झाला आहे असं घोषित झालं तेव्हापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती असं सरकारचं म्हणणं होतं। तर आज रविवार 24 नोव्हेंबर आणि 25 आजपासून पैसे हे महिलांच्या खात्यात जमा व्हायला चालू होणार आहेत। तर महिलांनी बँक खाते जे लिंक केलं नसेल ते पटकन करून घ्या, ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनीही याच्याबद्दल नवीन अपडेट घ्या, नवीन माहिती घ्या। तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। जसं की लाडक्या बहिणीला सरकारने आर्थिक मदत केली होती ती आता पुढेच कंटिन्यू राहणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी नसावी असंही सरकारचं म्हणणं आहे की आता जे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार होते त्याच्याऐवजी आता 2100 रुपये देण्याचे सरकारने जो निर्णय घेतला होता तो आता करण्याची वेळ आली आहे। तर जे काही लोकांच्या 6व्या महिन्याचेही महिलांच्या 6व्या महिन्याचाही हप्ता आला नव्हता, 6व्या महिन्याचा हप्ता राहिला होता, तोही आता जमा होणार असल्याची माहिती अशी चर्चा आहे। तर लाडक्या भावाने जे महिलांना आश्वासन दिलं होतं, जो महिलांना वादा केला होता की मी हे केल्यावर महायुतीचं सरकार आल्यावर नक्की लाडक्या बहिणींना पैसे वाढवून मिळतील आणि दरमहा 2100 रुपये देण्याचा त्यांनी वादा केला होता, तो आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि सरकार हे पैसे देणार आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। तर आता न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींचे पैसे अडकलेत, काही लाडक्या बहिणींना अजून पैसे एकही हप्ता आलेला नाही किंवा त्यांना 6वा हप्ताच राहिला आहे। ज्यांचा 6वा हप्ता राहिला आहे त्यांना पैसे येणार, त्यांचं काही टेन्शन नाही। पण असं आहे की काही लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही, तर त्यांच्यासाठी न्यूज आहे की जर आला नसेल तर सोमवार मंगळवार या 2 दिवसामध्ये तुम्ही जे बँकचे तुमचं खातं आहे ते लिंक आहे का ते चेक करा, कारण सरकारने तर पैसे टाकले आहेत, मग तुमच्यापर्यंत अजून पोहोचले नाही तर ते काय प्रॉब्लेम झाला असेल, तर ते बँकेत प्रॉब्लेम झाला असेल पहिली गोष्ट, तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा की तुमचं आधार लिंक आहे का, मेन तर आहे आधार लिंक। तर ते तुम्ही नसेल केलं तर मग तुमच्याकडे पैसे आले नाहीत, त्याचं ते रिझन ते आहे। तर तुम्ही पहिलं त्या 2 गोष्टी चेक करा की तुमचं आधार लिंक आहे का आणि तुमचं बँक खातं कोणतं आहे, नॅशनल बँक आहे किंवा कोणतं आहे। जरी प्रायव्हेट बँक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यात पैसे नक्की येणार, पण तुमचं आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे बँक, मग तरच तुमचे पैसे येणार आहेत। तुम्ही जे पहिल्यांदा जे लाडकी बहीण योजना आली तेव्हा तुम्ही गडबडीत फॉर्म भरला, त्याच्यामध्ये तुम्ही कोणती बँक टाकली, ती बँक तुमची चालू आहे का, म्हणजे त्या बँकेमध्ये तुमचं काही ट्रान्झॅक्शन आहे का, की खूप दिवसाची जुनी बँक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काहीच केलं नाही आहे, की पैशांची देवाणघेवाण केली नाही किंवा काय असे असेल तर त्यामुळे ते पैसे तुमचे अडकले आहेत। पण तसं नाही, जर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन ठेवले तर त्याचे पैसे नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील असं सरकारचं म्हणणं आहे। काही लाडक्या बहिणींचे पैसे अडकलेत, पण आता इथून पुढे ते पैसे अडकणार नाही आहेत, सगळ्यांना मदत होणार आहे। लाडक्या बहिणींना खूप मदत झाली आहे आत्तापर्यंतच्या लाडक्या भावाने दिलेल्या दिवाळी गिफ्ट वगैरे खूप योजना काढल्या होत्या, महालक्ष्मी योजनासुद्धा येणार होती आत्ता, पण लाडक्या बहिणींचे पैसे 2100 रुपये वाढवून मिळणार आहेत, ते त्याच्याने लाडक्या बहिणींना आर्थिक मदत होणार आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी ही न्यूज आहे। तर तुम्ही पैसे अडकले असतील तर ते तुम्ही आधी बँकमध्ये जाऊन ते क्लिअर करा, तुम्ही देऊ शकता, त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता लाडक्या बहिणींची, किंवा जे आता मध्ये सांगितलं होतं मी आपल्या यूट्यूब चॅनलवर पण टाकलं होतं की जे शाळा आहेत अंगणवाडीच्या महिला, त्यांनाही याच्याबद्दल माहिती आहे, त्यांच्याकडेही सरकारने त्यांच्याकडे अधिकार दिले आहेत की त्यांनी महिलांना समजून सांगावे काय राहिलं आहे, त्यांचे का पैसे येत नाही, तर ते अंगणवाडी महिलांकडनंही तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी महिलाकडे भेट देऊन त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता, ते तुमच्या अडकलेले पैसे तुम्हाला मिळवून देतील, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही। अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना होती, तर तुम्ही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही। काही लाडक्या बहिणींना वाटत असेल की पैसे येणार नाहीत, आता काही तसं होणार नाही आहे। तर 2100 रुपये काहींच्या खात्यामध्ये आलेही असतील, तुम्ही चेक करत राहा सारखं, पैसे दरमहा आता पडणार आहेत आणि 6वा हप्ताही याच्यामध्ये आता कव्हर होणार आहेत, म्हणजे आता 2 महिन्याचे पैसे एकदाच तुम्हाला येऊ शकतात लाडक्या बहिणींना, असंही नवीन अपडेट आहे। तर सरकार आणखी लाडक्या बहिणींसाठी आता योजना काढत राहणार आहे, कारण सरकारचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहीण या मतदानाचा गेम चेंजर ठरल्या आहेत, त्यामुळे सगळे खुश आहेत आणि लाडक्या बहिणी खुश आहेत, कारण त्यांना आता पैसे वाढून मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही नवीन अपडेटसाठी आणखी मी यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट सरकार देत राहील आणि लाडक्या बहिणींना तर आणखी अपडेट असतील तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। धन्यवाद।